हाय फ्रेंड्स, आज आपण इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न बघणार आहोत. इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न चार्टवर बनल्यानंतर आपण ट्रेडमध्ये एंट्री एक्झिट कसे करतो याच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर इनवर्स हेड अँड शोल्डर हा एक ट्रेंड रिव्हर्सल चार्ट पॅटर्न आहे आणि हा फक्त आपल्या डाऊन ट्रेंड मध्ये दिसायला मिळतो. तर इथे डाऊन ट्रेंड चालू होतं. या डाऊन ट्रेंड मध्ये इनवर्स हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न बनलेला आहे. हा चार्ट पॅटर्न बनल्यानंतर प्राइस अपसाइडला जायला सुरुवात होते. हा चार्ट पॅटर्न कोणत्याही टाइम फ्रेम मध्ये बनू शकतो. आता निफ्टी बँक इंडेक्स चार्ट आहे. या चार्टवर 5 मिनिटच्या टाइम फ्रेमवर आपल्याला इनवर्स हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न बघायला भेटलेला आहे. या चार्ट पॅटर्नचं सक्सेस रेट 75% असतं. आता इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्नचं फॉर्मेशन कसं होतं त्याचं पण या व्हिडिओमध्ये बघूया. तर प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये होती. डाऊन ट्रेंड मध्ये असताना एक पर्टिक्युलर झोनला या प्राइसने रिजेक्शन घ्यायला सुरुवात केली, म्हणजे तिथे बायर ऍक्टिव्ह झाले होते. हा एक प्रिव्हियस डेचा एक रेजिस्टन्स पॉइंट आहे. हा इथून आपण एक रेजिस्टन्स ड्रॉ करूया. प्रिव्हियस डेचा हायेस्ट पॉइंट होतं. त्या हायेस्ट पॉइंटला आपण एक रेजिस्टन्स ड्रॉ केली आणि इथे एक लेफ्ट शोल्डर बनलेला आहे. लेफ्ट शोल्डर इथे बनला. त्यानंतर इथे बाहेर ऍक्टिव्ह झाले होते, पण इथे सेलर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सेलरने मार्केट खाली आणलं आणि खाली कुठपर्यंत आणलं तर हे प्रिव्हियस डेचं एक लोवेस्ट पॉइंट होतं. या लोवेस्ट पॉइंट पर्यंत मार्केट आलं. एक लोवेस्ट पॉइंटचा आपण सपोर्ट घेतला, ते सपोर्ट ड्रॉ केलं. इथे सपोर्ट ड्रॉ केल्यावर इथे एक हेड बनलेला आहे. ते लोअर लो. त्यानंतर या पॉइंटला बायर ऍक्टिव्ह झाले. त्यानंतर बायर्सने मार्केट वरती न्यायला सुरुवात केली. त्यानंतर आपण इथे एक नेक लाईन ड्रॉ केली ट्रेंड लाईनच्या मदतीने. नेक लाईन ड्रॉ केली. कंप्लीट या नेक लाईनला जाऊन इथे बायर्सने पॉज घेतलाय, म्हणजे नेक लाईनचं रेजिस्टन्स घेतलेला आहे. नेक लाईन. त्यानंतर मार्केट खाली आलं आणि इथे राईट शोल्डर बनलेला आहे. इथे हायर लो आणि लेफ्ट शोल्डरचे इथे लो. इथे राईट शोल्डर बनलं आणि त्यानंतर इथं परत बायर्स ऍक्टिव्हेट झाले. त्यानंतर मार्केट अपसाइडला जायला सुरुवात झाली आणि या बायर्सने या नेक लाईनला ब्रेक केलाय आणि आता इथे आपले इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न कंप्लीट झालेलं आहे. तर इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्नचं फॉर्मेशन झाल्यानंतर आपण एंट्री कुठे करावी? जर या नेकलाईनला या ब्रेकआउट कॅन्डलने जर ब्रेक केली तर या ब्रेकआउट कॅन्डलच्या लोच्या खाली आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कॉल ऑप्शन बाय करू शकतो. हेच जर इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न स्टॉक्स मध्ये बनलं असतं तर तिथे आपण स्टॉक्स बाय केला असता, पण निफ्टी बँक मध्ये झालंय म्हणून इथे आपण कॉल ऑप्शन बाय करायला पाहिजे होतं. या ब्रेकआउट कॅन्डलच्या लोच्या खाली आपण स्टॉप लॉस लावला असता आणि या ब्रेकआउट कॅन्डलच्या हायच्या वर आपण एंट्री घेतली असती. या ब्रेकआउट कॅन्डलच्या हायच्या वर आपली एंट्री बनली असती. आणि टार्गेट कोणतं घ्यायचं तर या पॉइंट ए पासून आपण नाव देऊया पॉइंट ए. हा लेफ्ट शोल्डरचा पॉइंट ए आणि या हेड अँड शोल्डर पर्यंत एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायची. ही ट्रेंड लाईन ड्रॉ केली. एवढंच टार्गेट आपण या ब्रेकआउट कॅन्डल पासून वर घ्यायचं.
आपण एवढं टार्गेट घेतलं असतं इन्व्हर्स हेड आणि शोल्डर चार्ट पॅटर्न बनल्यानंतर, तिथून जर आपण लॉंग पोझिशन लावली असती ब्रेकआउट कॅन्डलच्या हायच्या वरून, स्टॉप लॉस आपला ब्रेकआउट कॅन्डलच्या थोडा लोच्या खाली, टार्गेट हे आपलं रिस्क रिवॉर्ड रेशिओ असतं 4.4चं. तर मित्रांनो, असं चार्टचा भरपूर सराव करत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि प्रॉफिट कमवत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.